नमस्कार, मी आराध्य गुरुजी. परवाच विश्रामी प्रश्न विचारला की रणबीर अलाहाबादिया यांच्या कुंडलीमध्ये असे काय योग बनतात, त्यामुळे एवढी त्यांना प्रसिद्धी प्राप्त झाली आणि अचानक ते अशा प्रकारे अडचणीमध्ये आले. जेव्हा तुमच्या कुंडलीमध्ये राहू हा दुसऱ्या स्थानात असतो आणि सूर्य आणि केतू हे 8व्या स्थानात असतात, तेव्हा तुम्ही गूढ विद्येचं ज्ञान घेत असता आणि त्या माध्यमातून प्रसिद्धी तुम्हाला प्रतिष्ठा प्राप्त होत असते. पण जेव्हा गुरु तुमच्या पत्रिकेत 6व्या स्थानामध्ये आणि गुरु तुमच्या पत्रिकेत 12व्या स्थानात दृष्टी टाकत असतो, तर त्यावेळेला तो ज्ञानाचा अधिग्रहण करत नाही. तो व्यक्ती ज्ञानी असते का? प्रचंड ज्ञानी असते, पण ते ज्ञान अनुकरण केलं जातं का? त्याची शक्यता थोडी कमी होते. म्हणून शास्त्रकार म्हणतात, विद्वानेव विजानाती विद्वज्जन परिश्रमम नहि वंद्या विजानाती गुरुभूत प्रसिद्ध वेदनम. विद्वान होण्याकरता काय कष्ट करावे लागतात, एक विद्वान व्यक्तीच जाणू शकतं. त्या माध्यमातून गुरुच्या अंतर्दशेमध्ये त्यांच्याकडनं अनैतिक कर्म घडल्यामुळं किंवा जे मिळाले त्याबद्दलचं कृतज्ञता नसल्यामुळं ते अडचणीमध्ये येतील. आणि जेव्हा गुरुची अंतर्दशा संपेल, जेव्हा गुरु बदल होईल ऑक्टोबर महिन्यानंतर, त्या काळानंतर यातून त्यांना बाहेर पडण्याकरता सहकार्य होईल. अधिक माहितीसाठी मला संपर्क साधा. जय श्रीकृष्ण.